अपडेट न्यूज। दिल्लीतील जंतर मंतर येथे मागील एका महिन्यापासून शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी केलेला अमानुष लाठी हल्ला आणि कारवाईच्या निषेधार्थ यवतमाळमधील वकील मंडळी आक्रमक झाली आहेत। या भयाड हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवत संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि सरकारने विद्यार्थ्यांशी तातडीने संवाद साधून त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात। या मागणीसाठी यवतमाळ येथील वकील बांधवांनी जिल्हा न्यायालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य पैदल मार्च काढला। जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर वकील प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं। प्रमुख मागण्या: उच्चस्तरीय चौकशी, दिल्ली जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठी हल्ल्याची निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, दोषींवर कारवाई, शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करणाऱ्या दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी, संवाद आणि मागण्यांची पूर्तता। केंद्र सरकारने विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकून घेऊन त्यांच्या सर्व रास्त मागण्या त्वरित मान्य कराव्यात। आंदोलनात प्रमुख वकिलांची उपस्थिती। या आंदोलनात यवतमाळ जिल्ह्यातील 150हून अधिक वकील बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यामध्ये प्रामुख्याने ॲडव्होकेट गोडे साहेब, ॲडव्होकेट गाडबैले साहेब, ॲडव्होकेट रविशेखर बदनोरे, ॲडव्होकेट राजेंद्र धात्रक, ॲडव्होकेट जयसिंग चव्हाण, ॲडव्होकेट राजेश चव्हाण, ॲडव्होकेट विपिन ठाकरे, ॲडव्होकेट अमोल बोरखडे, ॲडव्होकेट बारडकर, ॲडव्होकेट अजय चमेडिया, ॲडव्होकेट बजाज साहेब, ॲडव्होकेट धनंजय मानकर, ॲडव्होकेट नरेंद्र मेश्राम, ॲडव्होकेट सचिन लोखंडे, ॲडव्होकेट हर्षवर्धन देशमुख, ॲडव्होकेट जयपाल पाटील, ॲडव्होकेट राहुल पाटील, ॲडव्होकेट प्रशांत किर्दक, ॲडव्होकेट प्रवीण धुळधुळे, ॲडव्होकेट कपिल परचाके, ॲडव्होकेट अनिल बघाडे, ॲडव्होकेट मनोज इंगडे, ॲडव्होकेट अतुल वाघ, ॲडव्होकेट शरण मेश्राम, ॲडव्होकेट हर्षल राठोड, ॲडव्होकेट मनीष राठोड, ॲडव्होकेट वैभव चिचोडकर, ॲडव्होकेट शोएब शेख, ॲडव्होकेट विशाल मेश्राम, ॲडव्होकेट फराज जमील, ॲडव्होकेट सोहराब खान, ॲडव्होकेट मुदश्शीर शेख, ॲडव्होकेट मनीष भगत, ॲडव्होकेट तौसिफ अली, ॲडव्होकेट सय्यद, ॲडव्होकेट निलय माहुरे यांची उपस्थिती होती। तसेच महिला वकिलांनीही या पैदल मार्चमध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। यामध्ये ॲडव्होकेट रजनी मेश्राम, ॲडव्होकेट निकत खान, ॲडव्होकेट श्रेया आनंद, ॲडव्होकेट अबोली भगत, ॲडव्होकेट जागृती तिवारी, ॲडव्होकेट श्रेया मात्तेवार, ॲडव्होकेट आयशा खान, ॲडव्होकेट पायल मुनेश्वर, ॲडव्होकेट प्रज्ञा बोबडे, ॲडव्होकेट भाग्यश्री खडसे, ॲडव्होकेट वैशाली शेंद्रे, ॲडव्होकेट ममता डोईफोडे, ॲडव्होकेट प्रतीक्षा भगत, ॲडव्होकेट अंकिता आस्कर यांच्यासह इतर अनेक वकील मंडळी प्रमुख उपस्थित होते। मुख्य संपादक सय्यद मतीन। गेल्या काही दिवसापासून दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे आणि त्या आंदोलनाला बिमोड करण्याच्या उद्देशाने दिल्ली पोलिसांनी अमानुषपणे विद्यार्थ्यांवरती लाठी हल्ला केला। इतकेच नव्हे तर मुलींचा विनयभंग सुद्धा करण्यात आलेला आहे, हे आपण सर्वांनी बघितलेला आहे। हा प्रकार अत्यंत क्रूरस्पद आणि घृणास्पद असा आहे आणि या संदर्भामध्ये पोलिसांवरती कारवाई करण्यात यावी अशी आमची सर्वप्रथम मागणी आहे। त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या मागण्याची दखल न घेणाऱ्या केंद्र सरकारचा या ठिकाणी आम्ही सर्वजण निषेध करतो आहे। केंद्राने ताबडतोब धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यावा। त्याचबरोबर केंद्र सरकार जर म्हणत असेल की यामध्ये अँटी सोशल एलिमेंट आणि देशद्रोही लोकांचा सहभाग आहे, तर केंद्र सरकारचा गृह विभाग का झोपा काढत आहे का, परराष्ट्र खातं का झोपा काढत आहे का? या संदर्भामध्ये केवळ विद्यार्थ्यांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे आणि जर यापुढे असाच प्रकार जर सुरू राहिला तर मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन संपूर्ण देशभर उभं राहील आणि वकील संघ त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे आज या ठिकाणी उभा आहे, हे आम्ही विद्यार्थ्यांना आणि शासनाला कळवतो आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.